की माझं पहिलं प्रेम माझा बाप आणि आई, जो बाप आजही माझ्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस बूट पॉलिश करतोय, आणि मी मोठा साहेब व्हावा ना म्हणून जास्तीची 4 पोती उचलतोय, आणि माझी आई आई माझी धुनी भांडी करते. मला माझ्या अराउंड जेवढी पण लोक होती त्यांनी सांगितलं की तू नको करूस असेल, कारण दिस इज नॉट राईट. माझी पहिली फिल्म माझ्या फोटोग्राफी गुरूंना डेडिकेट आहे. पण पडद्यावर मी माझा IPS असा निभावे की रिअल लाईफमध्ये वडिलांना वाटलं की यार खाकी वाटत माझा मुलगा चालत आला. ते अक्षरशः गाद्या उचलायला सतरंजा उचलायला सुद्धा लावल्या, कारण ते कार्यकर्ता मला असं व्हायचे, चल तू जेवण आण, ते बशी दो, म्हणजे इथपर्यंत काम केलं. आणि त्याला 4 दिवस सलग ना बूट पॉलिश करायला. आणि ज्यावेळेस कोणी एखादा माणूस येऊन ते पैसे द्यायचा, त्याच्या डोळ्यातले ते मी अश्रू पाहायचो. ऊत हा सिनेमा 21 नोव्हेंबरला आपल्याला भेटीला येतोय, आणि तुमच्या प्रेमाचं सुद्धा ऊत येऊ दे 21 नोव्हेंबरला. ही सगळी टीम आपल्यासोबत आहे. खूप गप्पा मारायच्या आहेत, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, कारण का इतकी सुंदर गाणी या सिनेमात आहेत आणि चित्रपटही सुंदर आहे. कमाल कलाकार बसलेत फ्रेममध्ये. खूप स्वागत सगळ्यांचं. कसे आहात? आणि खूप मस्त दिसत आहे दोघं पण. ही आपली जी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खूप छान दिसत आहे. कसे आहात? व्हॉट्सअप? जोरदार प्रमोशन सुरू आहे है ना. आणि मी इथे येता येताच गाण्यांचा उल्लेख केला, ते म्हणजे विठ्ठलाचं गाणं आहे सुरुवातीला, आणि बाबा म्हणजे बाप आणि लेकीचं नातं दाखवणारं एक गाणं आहे. खरं तर तुमच्या अभिनयाला हॅट्स ऑफ आहे. आणि इथे दोन्ही धुरा सांभाळल्यात, म्हणजे निर्मातेसुद्धा आणि कलाकारसुद्धा. कसं असतं सगळं बॅलन्स करणं, कसं म्हणजे तारेवरची कसं, आणि पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स आहे. खऱ्या आयुष्यात ते ॲडव्होकेट आहेत बाय द वे. म्हणजे एकदम रोल रिव्हर्स आहे. कसा होता हा एक्सपिरियन्स आणि किती स्पेशल आहे ऊत तुमच्यासाठी? ऊत खूप स्पेशल आहे. ॲक्च्युली खूप तारांबळ उडाली, तारेवरची कसरत झाली, कारण जॉब पण करत होतो. त्याच्यानंतर म्हणजे जसं या चित्रपटामध्ये 3-4 शेड केलेले आहेत. एक कॉलेज गोईंग मुलगा आहे, नंतर तो IPS बनतो, अजून एक जी शेड आहे ती तुम्हाला क्लायमॅक्स नंतर रिव्हील होईल. अच्छा, अजून एक शेड आहे. हो, ओके. तर भरपूर असे म्हणजे माझी खूप दमछाक व्हायची, पण एक जिद्द होती की वकिली व्यवसाय करता करता चित्रपट क्षेत्रात पदार्पण करायचं आहे. तर प्रवास खूप मोठा आहे, वेळेचा म्हणजे मर्यादा आहे त्याच्यामुळे. पण खूप तारांबळ उडाली. म्हणजे काय आलं की माझं पॅकअपच व्हायचं नाही. सकाळी हो खरं सकाळी जो कॉल टाईम 7ला सुरू व्हायचा तो सुरूच व्हायचा. म्हणजे ॲक्टिंग पण बघायची, काही सेटवर आलं की हो ते पण घे, हे पण घे, परत कॅरेक्टर पण सुटलं नाही पाहिजे. सगळ्यांचं पॅकअप व्हायचे, सगळे झोपायचे, आणि मी आपली डायरी काढून अरे हा खर्च वाढला रे, उद्या काहीतरी कमी करायचं रे. मग ते सगळं चालायचं. तो पण सकाळ व्हायची, परत आपला दुसरं सेकंड डेचं शूट सुरू व्हायचं. आणि मस्त ही मला एवढी जेलसी व्हायची नाही की खरंच सगळे मस्त ही निवांत द्यायची. 7चा कॉल येणार, ही 5:45 हा ओके, काय स्क्रिप्ट भेटली ओके. पण मला त्या कॉल टाईमच्या आधी जाऊन बघायला लागतं, सर हे झाल्यावर प्रॉब्लेम, सर तो झाल्यावर प्रॉब्लेम. तरी भरपूर गोष्टी झाल्या, पण ठीक आहे. इथपर्यंत आम्ही संघर्ष करून सगळ्यांची युनिटी दाखवली, सगळ्यांनी सहकार्य केलं, सर्व कलाकारांनी सहकार्य केलं, टेक्निकल टीमने, इव्हन जे लोकेशन्स होते तिकडच्या गावातल्या ग्रामीण लोकांनी पण आम्हाला खूप संघर्ष केला. मी थोडक्यात असं म्हणू शकतो की एक नियतीची साथ आम्हाला इथे भेटली, कारण कुठलंही पाठबळ नव्हतं, काही नव्हतं, तरी आम्ही उतरलो. आणि आज आत्तापर्यंत 18 पुरस्कार मिळालेले आहेत. गाणी अफलातून आहेत, लोकांना गाणी खूप आवडत आहेत. असं सगळ्यांचं असं टीमवर्क आहे. हे सगळं श्रेय हे टीमला जातं. एंटायर टीम, डायरेक्टर, ॲक्टर, को ॲक्टर, इवन स्पॉट बॉय, सगळे खूप महत्त्वाचे असतात. तर असं हे सगळं एक जमून आलं, आणि आता 21 नोव्हेंबरला तुमच्यासमोर येतं आहे. येस. आणि आर्या पहिला सिनेमा आहे, आणि त्यात आपल्याला मला असं वाटतं की पहिल्यांदा गाणं लॉन्च केलेलं आपण, ते पण मस्त तुमचा परफॉर्मन्स होता. आणि काय हवं असतं एखाद्या ॲक्ट्रेसला की असं काहीतरी लॉन्च होणं आपलं. काय मोमेंट होती ती जेव्हा असं सगळ्यांसमक्ष तुम्ही परफॉर्म करत तुझं लॉन्च झालं होतं? ॲक्च्युली मला तर खूपच आनंद होत आहे की मला ते लीड रोल करायला मिळाला, ताराचं जे कॅरेक्टर मिळालं. परफॉर्म करताना गाण्याच्या वेळी तर खूपच मजा आली, कारण मला पहिल्यापासूनच डान्सची आवड होती, आणि माझ्या फोटेचं मला काहीतरी करायला मिळत होतं. सो मजा आली शूटच्या वेळी. आणि अख्खी मूवी शूट होताना मला खूप असं मेन कॅरेक्टरवालं फिलिंग येत होतं, आणि अजूनही तसंच वाटते. आणि पहिल्यांदा जेव्हा मला मूवीचं थोडंसं ब्रीफिंग मिळालं, तेव्हा मला स्टोरी खूप आवडली, टू बी ऑनेस्ट. म्हणजे माझं कॅरेक्टर तर मला खूप आवडलंच, बट स्टोरी मला खूप जास्ती आवडली. आणि मला वाटलं की हे मला करायचं आहे, कारण माझी पहिली फिल्म कशी असावी तर ती अशी असावी. आणि ह्या पहिल्याच फिल्ममध्ये एवढे सगळे अवॉर्ड्स मिळाले, तर
खूपच मजा येते, खूपच एक्साइटमेंट आहे. मूवी रिलीज कधी होईल आता लवकरच होणार आहे, सो त्याचं एक वेगळं एक्साइटमेंट. खरं पण रिअल लाईफमध्ये पण लाडकी असशील ना घरी सगळ्यांची? खूप जास्ती बाबांची मी एकदम लाडकी क्या आहे. बात आहे, म्हणजे सगळं रिफ्लेक्ट झालंय. Yes. आणि सर आपण जेव्हा आता ट्रेलर लॉन्चला होतो सगळे, तेव्हा तुमच्या शेजारीच मी बसली होते त्या स्टेअर्सवर आणि ना मी तुमच्या काही एक्सप्रेशन्सकडे बघत होती. तुम्ही ते असं बघत होतात की तुम्ही पहिल्यांदाच सगळं बघताय, म्हणजे तो न्यूनेस होता प्रत्येक वेळेला. तर हे किती म्हणजे ते कनेक्शन आहे ऊत ह्या प्रोजेक्टशी तुमचं, काय सांगाल, किती स्पेशल आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या भूमिकेबद्दल ह्या पूर्ण प्रोजेक्टसाठी काय? माझं या फिल्ममध्ये नंदू नावाचं कॅरेक्टर आहे आणि जसं की नंदू हा एक आध्यात्मिक कॅरेक्टर म्हणेल मी आत्ता, कारण ज्याला काहीच अहंकार नाही कुठल्याच गोष्टीचा, जो एकदम शून्य पातळी जी आपण ज्याला म्हणतो ना, ती पातळी या नंदूची आहे. जसं की सरांनी ते करून घेतली खूप चांगल्या पद्धतीनं, की सच्चा कार्यकर्ता कसा असला पाहिजे. पहिली गोष्ट की आपण बघत असू तर की आज आपण पाहतो ते सगळ्यांनाच की एक प्रत्येक माणसाला एक इगोस्टिक आहे की नाही ना, हे झालं तरच मला हे मिळालं तरच मी ही गोष्ट करेल, ना तर मी करणार नाही. तसं याचं काहीच नाही आहे. ह्याचं असं आहे की बाबा ठीक आहे, मला ही गोष्ट नाही मिळाली ना चालेल, म्हणजे रिटर्नची अपेक्षा न करता काहीच नाही. करणार. आणि जसं की पहिली गोष्ट मी कार्यकर्ता म्हणून केलं तर फक्त समाजासाठी लढणारा, मनामध्ये काही भावना नाही, काही स्वार्थ नाही आहे. मला करायचं तर माझ्या समाजासाठी काम करायचं आहे, जनतेसाठी करायचं आहे. हा पहिला हे पहिली शेड झाली. आणि दुसरी जर शेड बघितलं नंदूची, ती खूप चांगल्या पद्धतीनं आहे की प्रेमासाठी माणूस काय करू शकतो. की जसं तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलं पण असेल की जेव्हा शरणमच्या चुलत्याचं काम मी केलं, नायकाच्या चुलत्याचा रोल मी केला त्यामध्ये, तर तो मला प्रश्न विचारतो की नंदू काका प्रेमाची व्याख्या काय सांगता येईल. तर त्याच्यामध्ये म्हणतो की प्रेमाला व्याख्या नाही आहे, आणि जर प्रेमाला व्याख्या असेल तर तो स्वार्थ असेल की त्याच्यामध्ये. आणि एक व्यक्ती आयुष्यभर त्याच्या प्रेमासाठी जगतो आणि त्याच्या प्रेमासाठीच मरतो. म्हणजे ही जी जर्नी आहे ना, ही खूप मोठी जर्नी आहे या फिल्ममध्ये. आणि म्हणतो ना, ते अहंकारच नाही आहे मग त्या कॅरेक्टरला, काहीच नाही, शून्यतम, एकदम शून्यतम असं हे कॅरेक्टर आहे. आणि हे मी म्हणतो लोकांना खूप आवडेल. काही जणांना त्यांच्यामध्ये ते नंदू शोधतील, जसं कार्यकर्ता असते ते नंदू शोधतील, आणि काही जण प्रेमाचं प्रतीक शोधतील की नाही नाही, मला जर मी प्रेम केलं तर मी आयुष्यभर असाच जगेल आणि एवढं निव्वळ आपण म्हणतो ना शुद्ध प्रेम मी करेल, असं या फिल्ममध्ये माझी भूमिका. अशा कार्यकर्त्यांची गरज पण आहे आपल्याला. आणि ह्या सगळ्यांना जोडून ठेवणारे म्हणजे राम सर. आणि खूप जबाबदारी असते, कारण का तुम्ही म्हणालात की पडद्यामागे मी सगळं करू शकतो, पण एकदा कॅमेरावर जरा बोलणं हे आहे. पण सर ते तर आहेच. आणि सरांनी एवढी मेहनत करून घेतली आहे की आपण जसं म्हणतो ना, आता ही फिल्म माझ्यासाठी तर एक आपण म्हणतो ना, जरी समजा काही बाकीचं मी शिकलो असेल याच्या आधी, तर तिथं गेल्यानंतर मी शून्य होतो. सर म्हटले की बघ हे असं असं, मी जसं मी शून्य इथं, मी काहीच नाही, तुम्ही जे सांगाल ते करतो. आणि अक्षरशः सरांनी आपण ज्याला मेथड ॲक्टिंग बोलतो ना, जसं की बाहेरच्या देशामध्ये होते किसान वगैरे, जर तर ह्या गोष्टीमध्ये सरांनी ते करून घेतले. मी जेव्हा सरांकडे गेलो होतो या कॅरेक्टरची मला सरांनी ब्रीफिंग दिली, तर अक्षरशः मला त्यांनी तसं जगवलं की कार्यकर्ता कसा आहेस तू, निव्वळ म्हणजे आपण म्हणतो ना गरिबीतून आलेला, की दिसायला तर आता माझ्याकडे चेहऱ्याकडे बघून कळेलच की ह्यानं जरी प्रेम केलं तर त्याच्यावर कोणी प्रेम नाही करणार. म्हणजे इथपर्यंत जे काय कॅरेक्टरची लेंथ होती, अक्षरशः सरांनी सगळे कामं करायला लावले. म्हणजे ते पार्ट ऑफ फिल्म कॅरेक्टर, की अक्षरशः गाद्या उचलायला, सतरंज्या उचलायला सुद्धा लावल्या, कारण कार्यकर्ता मला असं पाहिजे, चल तू जेवण आण, ते बशी दो, म्हणजे इथपर्यंत काम केलं. आणि वर्कशॉपच झाला तो, अक्षरशः वर्कशॉप. बरं, ते 2 महिने आमचं वर्कशॉप चांगलं झालं. आणि अजून एक तिने टास्क केला होता की सगळ्याला बसवायची क्रूला. आता तो एक टास्क असतो, आपण कॅमेरासमोर काम करू शकतो एखाद्या वेळेस, किंवा कॅमेरा क्रूला बसवायचे, सगळ्यांना समोर मारायचं, चल राज, शरणम आणि नंदू तुमचा हे आहे, तुम्ही करून दाखवा. आम्ही करायचो तर, आणि आम्हाला मार्क मिळायची 0, 1. म्हणजे इथपर्यंत सरांनी आमच्याकडून ते असं म्हणतो ना आपण, उसातला जेवढा काय रस असेल ना, सगळा गोडवा काढून घेतला. आणि त्या गोडवा जो काढून घेतला ना, आणि त्याची जी साखर बनते, त्याच्यापासून जी मिठाई बनते ना, ती म्हणजे ऊत आहे. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, ती मिठाई आता ऊत आहे. बाकी सगळं सरांनी आमच्याकडून काढून घेतलंय आणि ते सगळं दिसणारच आहे. क्या बात आहे. म्हणजे ही प्रोसेस तर आम्हाला कळली, पण सर तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की सगळे ऊतबद्दल बोलतातच आहेत, त्यांच्या कॅरेक्टरबद्दल, पण तुमचं हे जे कॅरेक्टर आहे ते सगळ्यात लीड तुम्ही आहात आत्ता, कॅप्टन ऑफ द शिप. काय सांगायला आवडेल ऊतबद्दल? थँक्यू अतिशा. अतिशा, मला सर्वप्रथम हे सांगायला आवडेल की मला आता परत हा प्रश्न कोणी कधी विचारलाच नाही
की अरे ही गोष्ट नेमकी कशी काय, तुम्ही आता एवढे सगळे भरभरून बोलतात, मला ते कॅरेक्टर मिळालं. हा म्हणतोय सर मला त्याच्यात असं ऊत दिसलं की त्यांनी खरंच ऊत केलं. म्हणजे हे ऊत करणं सर्वसामान्य माणसाच्या विचारांच्या पलीकडे आहे. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे एका साईडला त्या चित्रपटाचा नायक आणि दुसऱ्या साईडला त्याला त्याचा प्रोड्युसर म्हणून, कारण आत्ता मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी जी बाब आहे ती प्रोड्युसर, आणि त्यांनी ते सगळं माहीत असून ते स्वीकारणं, सर्वप्रथम त्याच्यासाठी मला ते इथून आलं म्हणून ते मी बोलतो आहे. जसं आता हा म्हणाला की सगळं जे फायनली आलं तो अर्क आला, ती जी खरी मिठाई ज्याला आपण म्हणू शकतो, ती मिठाई बनलेला जो हे आहे तो ऊत आहे. पण जसे आता हे दोघंही कॅमेऱ्याच्या मागं आहेत, तुझं बोलणं माझं बोलणं, आपलं खरेपणा जो टिपतोय ना, म्हणजे आपण सगळे किती जरी खोटे बोललो ना तरी त्या कॅमेरामधून जे आपलं प्रतिबिंब जात आहे तो कॅमेरा कधीच खोटं बोलणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोटोग्राफरला अभिमानाची गोष्ट आहे आज मी असं म्हणेल, कारण माझे 20 वर्षे ॲज अ फोटोग्राफर म्हणून काम बघितलं मी, आणि ऑल ओव्हर भारतामध्ये माझे 4,500पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत फोटोग्राफीमध्ये. आणि मला माझ्या गुरूंचं नाव घेताना, फोटोग्राफी गुरूंचं नाव घेताना अभिमान वाटेल की ज्यांना मी इंडियन फोटोग्राफीचं ग्रँडफादर समजतो, गिरीश मिस्तरी सर, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. मग मला वाटलं अरे मी ह्या इमोशनना सत्य बघितलेलं आहेत, लोकांच्या वेदना, त्यांची दुःख. कोणीतरी ज्यावेळेस एखाद्या चिमुकलीचं रडणं, अकांत रडणं असतंय, ते रडणं मी माझ्या कानाने नुसतं ऐकलेलं नाही आहे, मी कधीतरी ते टिपलेलं पण आहे. आणि मला असं वाटलं की यार हे आलं, हे युनिवर्सनी ते दिलं, आणि ती ऊत प्रोसेस होत असताना ही ऊत गोष्ट बनली. म्हणजे ज्यावेळेस तिच्यातला शरणमनी जन्म घेतला, म्हणजे तिच्यातल्या प्रत्येक कॅरेक्टर असे सोबत चालायला लागले होते, मी म्हणेल की युनिवर्सनी ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या होत्या आणि घडवून डिसाईड केल्या आणल्या होत्या. म्हणजे सगळं होत असताना कॅरेक्टर बनतायत, तारा बनते. म्हणजे अक्षरशः मी नेहमी म्हणतोय की आज मी गोष्ट लिहिले म्हणून मी म्हणणार नाही, परंतु सिनेमासाठी मुख्य नायक हा लेखक असतो, कारण त्याला प्रत्येक पात्र जगावी लागतात, त्याच्या डेप्थ परत जावं लागतंय, तेव्हाच त्याच्यातला तो संवाद येतोय. जेव्हा तारा म्हणते ना, तुला मिळवणं माझ्यासाठी प्रेम नाही रे, तू तुझ्या स्वप्नांसाठी जग, हे सोडण्याची जी तारा आहे ती मला किती जवळून जगावी लागली असेल. ज्यावेळेस त्याच्यात शरणमच्या मनात प्रेम आहे, ती ज्यावेळेस त्याला प्रपोज मारते तो स्वीकारायचा आहे. जसं शरणमच्या एक शेड नाही आहेत, शेवटची शेड तर मला ती रिव्हील करायचीच नाही आहे, कारण ती बघू दे महाराष्ट्राला. त्याच्यातली ती लाईन काय आहे, जी प्रॉपर तुम्ही क्लायमॅक्सला गेल्यानंतर ती जी लाईन आहे, समाजाचा जो चेहरा आहे, खरा चेहरा, तो पाहू दे समाजाला. आणि हा चित्रपट ज्यावेळेस खऱ्या अर्थाने पाहिला जाईल, जसं ह्या सगळ्यांनी त्रास सहन केला आहे, त्याच्याही पलीकडे मी म्हणेल की राजचा त्रास खूप मोठा आहे. म्हणून माझी पहिली फिल्म माझ्या फोटोग्राफी गुरूंना डेडिकेट आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम फोटोग्राफरना डेडिकेट आहे, कारण त्यांनी ती, आणि ऑफकोर्स म्हणजे विश्वासाला डेडिकेट आहे. माझ्या प्रोड्युसरनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला त्याच्या विश्वासाला ती डेडिकेट आहे. आणि या जगातल्या सर्वात मोठ्या डायरेक्टरला ती डेडिकेट आहे माझी पहिली फिल्म. या विश्वातला सगळ्यात मोठा डायरेक्टर अतिशय तो वरती बसलेला भगवंत आहे. त्यांनी तुझ्या माझ्यासाठी जी स्क्रिप्ट लिहिले त्याच्यातले संवाद किंवा त्याच्यातली कोणती जागा कधीच बदलणार नाही आहे, त्याचा क्लायमॅक्स पण त्यांनी कधीच फिक्स केला आहे. त्या भगवंताला ही स्क्रिप्ट समर्पित आहे अतिशय, असं मी म्हणेल. आणि एवढंच म्हणेल की फोटोग्राफरने आयुष्यभर लोकांची दुःख कॅमेरामागं राहून बघितलेले आहेत त्या, आणि तो प्रत्येक गोष्टीचा साक्ष आहे, कारण आपण सगळे काही खोटं बोलू शकतो, कॅमेरा काहीच खोटं बोलणार नाही. आणि खरेपणाची गोष्ट ऊत आहे, आणि सत्याला आरशाची गरज नसते. आणि तुम्हाला तुमची गोष्ट पाहायची आहे तर ऊत एकदा पहा. करेक्ट. आणि जसं सर म्हणतात की राज तुम्ही म्हणजे दोन्ही धुरा सांभाळल्यात, पण त्याहून या सिनेमात दाखवले की तुम्हाला पोलीस ऑफिसर बनायचं आहे, आणि त्यासाठी आईचं स्वप्न असतं, पण खऱ्या आयुष्यात तुम्ही ॲडव्होकेट आहात. त्यासाठी जे कष्ट लागतात ते काय सोपे नाही आहेत, आणि तुम्ही त्या सगळ्यातून गेला आहात. मला सांगा ना ती प्रोसेस, किंवा घरच्यांच्या ते डोळ्यात दिसत असतं की आपल्याला हे आपले घरचे एक्सपेक्टेशन ठेवतात आपल्याबद्दल की काय, कुठे माझा मुलगा उद्या जाऊन हे बनणार आहे,
तर ती प्रोसेस आणि कट्टू आता अभिनेता म्हणून लोकांसमोर येताना ती एक काय फिलिंग आहे? मला वाटतं की लहान मुलाला कुठलाही एखादा वडिलांनी जर प्रश्न विचारतो की बाबा बेटा तुला काय बनायचं आहे, तो लहान मुलगा असं तो बोलतो की मला पोलीस बनायचं आहे. बनायचं. आजही ते उत्तर घराघरामध्ये आहे. खाकी वर्दीचं आकर्षण हे लहान मुलांना नेहमीच असतं. तसं मलाही माझ्या वडिलांनी बालपणी विचारलं होतं की असंच काय बनायचं, तर मी पोलीस बनायचं आहे. पण त्याच्यानंतर मग प्रत्येक टप्प्याला माझं डेस्टिनेशन बदलत गेलं. 10th नंतर अरे डॉक्टरला जास्त इम्पॉर्टंट आहे, डॉक्टर बनायचं. नंतर इंजिनियरचे भाव जरा वाढलेले आहेत, इंजिनियर बनायचं असो. वडिलांची अशी इच्छा होती, मी एकूण एक आणि मला 2 बहिणी. वडील शासकीय सेवेत निवृत्त मंत्रालयामध्ये काम करत होते. तर वडिलांची अशी इच्छा होती की तुझं आहे तर तू एक IPS बनावं रिअल लाईफमध्ये, टू बी व्हेरी फ्रँक. ते म्हणले की तू अभ्यास कर, लॉचं शिक्षण घे, कायद्याचं शिक्षण घे आणि मग IPSला ट्राय कर, IPS क्रॅक करण्याचा प्रयत्न कर. ती म्हणलं ठीक आहे. मग मी MPSC UPSC केली, पण गव्हर्मेंट लॉ कॉलेज चर्चगेटला असताना लॉचं अभ्यास करताना मी थोडंसं मग नाटक, एकांकिका, स्किट याकडे थोडंसं वळलो. मग मॉडेलिंग केले, फॅशन शोज केले. पण त्याच्या बाबांना म्हटलं पप्पा असं असं करायचं. पप्पा म्हणले हां ठीक आहे, थोडंसं आहे, ओके करतोय, सिरियस नसेल एवढा, ते असं नाही. तर नंतर ते हळूहळू सिरियस वाढत गेला आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. वडील म्हणले बाबा तुझं ॲज अ कर्तव्य ते पहिले करायचं आहे, शिक्षण कंप्लीट कर. कारण त्यांचं एक वाक्य ते म्हणतात नेहमीच की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरेल. त्याच्यामुळे शिक्षण इज खूप इम्पॉर्टंट, एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तुला काय करते कर. मग मी LLM केलं. LLM केल्यानंतर मी बॉम्बे हायकोर्ट जॉईन केलं ॲज अ क्रिमिनल ॲडव्होकेट. म्हणजे आज प्रॅक्टिस चालू आहे. पण लहानपणी IPS बनायचं होतं, म्हणजे पोलीस बनायचं होतं, खाकी वर्दीचं आकर्षण होतं. मग नंतर रिअल लाईफमध्ये तर बनलो नाही. पण एक नियती असते ना की पहिला चित्रपट स्क्रिप्ट मिळाली आणि जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मगाशी म्हटलं होतं की जसं मुलीच्या प्रेमात नाही पडलं तेवढं मी स्क्रिप्टच्या प्रेमात पडलो. कारण त्या स्क्रिप्टमध्ये मला IPS बनण्याचं आणि माझ्या वडिलांचं स्वप्न साकारण्याचं एक नियतीने मला एक संधी दिली होती की म्हणले यार चल, वडिलांचं स्वप्न होतं की रिअल लाईफमध्ये नाही पण पडद्यावर मी माझा IPS असा निभावेल की रिअल लाईफमध्ये वडिलांना वाटलं की यार खाकी वर्दीत माझा मुलगा चालत आला. आणि तो एक सीन आहे क्लायमॅक्सला, खूप छान सीन आहे. तर खूप मोठी प्रोसेस होती आणि त्याच्यानंतर मी मेहनत घेतली. सरांनी पण माझ्याकडनं खूप मेहनत करून घेतली आणि वडिलांना सांगितले पप्पा ठीक आहे रिअल लाईफमध्ये IPS नाही म्हणलं इट्स ओके, बट आता तुम्ही 70 mm IPS बघू शकता, तुम्ही ती खाकी वर्दी तुम्ही बघू शकता. तर खूप छान अनुभव आला आणि खूप छान असे संवाद, भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर मी म्हणजे भरभरून सांगू इच्छितो पण मर्यादा असल्यामुळे की सुंदर असे संवाद आहेत. की कसं असं ना की प्रेम व्यक्त करणारी व्यक्ती इझिली व्यक्त करते, पण आपल्या मनात प्रेम असूनही तिच्याबद्दल प्रेम आहे पण आपण व्यक्त होत नाही. ज्या वेदनाने ज्या यातना असतात ना त्या न व्यक्त करणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतात की प्रेम असूनही मी व्यक्त करू शकत नाही. व्यक्त करणारी व्यक्ती इझी व्यक्त करते, हां आय लव्ह यू, मला प्रेम आहे. पण प्रेम असूनही मला बाकीच्यांच्या गोष्टींचा निर्बंध आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, नितांत प्रेम आहे, अपार प्रेम आहे, पण मी व्यक्त करू शकत नाही कारण माझा बाप आहे ना बूट पॉलिश करतोय. ती मला विचारते की तुझं पहिलं प्रेम काय. तर माझा डायलॉग एक सुंदर संवाद तुमच्या सांगू इच्छितो की माझं पहिलं प्रेम माझा बाप आणि आई, जो बाप आजही माझ्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस बूट पॉलिश करतोय आणि मी मोठा साहेब व्हावा ना म्हणून जास्तीची 4 पोती उचलतोय. आणि माझी आई माझी धुनी भांडी करते. तर ही जी गरिबी आहे ना त्याला माहिती आहे की मी हिला नाही मिळू शकत. मला माझ्या वडिलांचं स्वप्न साकार करायचं की जो बाप माझा आज बूट पॉलिश करतोय, मी साहेब व्हावा म्हणून रात्रीची जास्तीची पोती उचलतोय. तर मला IPS बनायचं, मला माझी गरिबी माहिती, मला माझे कष्ट माहिती आहेत. तर हे जे आजकाल तुम्ही बघताय की ग्रामीण भागामध्ये असे आजही IPS ऑफिसर आहेत मॅडम की जे आज कार्यरत आहेत, रुजू आहेत. एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे ही स्टोरी आहे की कॉमन लोकांची स्टोरी आहे. समाजामध्ये अशा अनेक घटना, अनेक प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या भरपूर गोष्टी आहेत. तर एवढंच खरंय. पण तुम्ही ते वर्दीबद्दल म्हणालात तेव्हा आता ट्रेलर लॉन्चलाच तुम्ही थारमधून एंट्री घेतली त्या वर्दीमध्ये आणि घरच्यांनी जेव्हा तो सोहळा किंवा ते क्लिप्स पाहिले असतील किंवा आता ट्रेलर पाहिला, घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या की जी हॉबी होती आधी अभिनयाची जी आता खरं प्रोफेशनमध्ये उतरली आहे, तर त्यांची काय फिलिंग आहे, किती सॅटिस्फॅक्शन आहे त्यांना? की म्हणून एक विचार सांगू शकतो की आपण सगळं विकत घेऊ शकतो पण खाकी वर्दीचे जे स्टार आहेत ना ते विकत नाही घेऊ शकत. त्यासाठी नितांत मेहनत करायला लागते, जीवतोड मेहनत करायला लागते, अभ्यास करावा लागतो. ते कधी विकत घेऊ शकत नाही. तर वडील म्हणले की अरे ठीक, वडील म्हणलं खूप आवडलं वडिलांना की मला ज्या रूपात तुला पाहायचं होतं की ॲज अ एकुलता एक मुलगा आहे की तू IPS बनून यावं. तर वडील त्याविषयी लिटरली रडले की अरे चल ठीक आहे, तू रिअल लाईफमध्ये नाही पण चित्रपटात तू नायक करतोयस, मला अभिमान आहे, तुझा सार्थ अभिमान आहे.
असंच पुढे वाटचाल कर. आईचे स्वप्न होते की ठीक आहे आता वकिली करतो, तर मगाशी म्हटले की ऊत का पाहावा, तर एका वकिलाला IPSच्या वर्दीत कसा दिसतोय वा ये भी चलेगा हे पण चालेल. येस. पण आर्या म्हणजे इथे तर दांडगा एक्सपिरियन्स आहे, कारण त्यांनी प्रॅक्टिस करतात, त्यात ॲडव्होकेट आहेत ते. पण आपली आता सुरुवात आहे, आपण सगळ्या अर्थानेच नवीन आहोत. असं असताना आपण कुठून तरी मोटिवेशन सीक करायचा प्रयत्न करत असतो. या सेटवर तू काय काय गोष्टी टिपायचा प्रयत्न केलास, किंवा जे आपल्याकडे नाही आहे ते आपण कसं शिकू शकतो, आपण तिथे बसून तो सीन बघूयात का? स्वतःचा तुझा किती अभ्यास राहिला आहे पूर्ण जर्नीमध्ये? ॲक्च्युली माझी जर्नी जेव्हा चालू झाली तेव्हापासून जे शिकते ते अजूनपर्यंत शिकतेच आहे. ती जर्नी कधी संपणार नाही माझी. कारण मला ह्या मूव्हीमध्ये रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या की ॲज अन ॲक्टर राम सरांनी मला खूप टिप्स दिल्या की कॅमेऱ्यासमोर तू कसे एक्सप्रेशन्स केले पाहिजेत, तुझा अँगल कसा असला पाहिजे, तू कशी चालली पाहिजे, तुझा कॅरेक्टरची नीड्स काय आहेत, सगळं त्यांनी मला ब्रीफिंग केलेलं आणि खूप मला ट्रेनिंग दिलं राम सरांनी. आणि राजकडून मी कॉन्फिडन्स शिकते नेहमी, कारण तो खूपच कॉन्फिडेंटली मराठीमध्ये फ्लुएंटली खूप जास्ती बोलतो आणि एक 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 टप्पे जसे जातात इंटरव्ह्यूचे, मला त्याच्याकडून पण बरंच शिकायला नवीन मिळते. शब्द अच्छा. हो. येस. सो ही जी जर्नी आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, ती माझी कधी संपणार नाही. आणि मला खूप आनंद होतो आहे की मी एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या चांगल्या लोकांमध्ये बसून, एवढ्या वेल नोन लोकांबरोबर बसूनच शिकायला मिळतात मला. आणि फायनली ज्या इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं त्या इंडस्ट्रीमध्ये मी एक पाऊल टाकलेलं आहे. सो खूप एक्सायटेड आहे. पण ही म्हणजे मी जितका ट्रेलर पाहिलं आहे ना, खूप इमोशनल राईड आहे हा सिनेमा. तुझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट सीन कोणता होता? एक्झॅक्टली तो सीन सांगूस, पण तो करताना किंवा तो कायम लक्षात राहील तुझ्या पूर्ण ॲक्टिंगच्या जर्नीमध्ये, असा एखादा प्रसंग आहे का? ॲक्च्युली आमच्या फिल्मचा जो एंडिंग शॉट आहे तो मी आता डिस्क्लोज जरा पण करू नाही शकत, पण तो माझ्यासाठी खूपच जास्ती चॅलेंजिंग होता. कारण जेव्हा तो सीन करायच्या आधी जेव्हा माझा मेकअप होत होता, मला माझ्या अराउंड जेवढी पण लोकं होती त्यांनी सांगितलं की तू नको करूस हा सीन, कारण दिस इज नॉट राईट. म्हणजे असा तो भयंकर सीन आहे. तर मी ॲक्च्युली खूप असं स्टंट झाले की आता मी काय करू, कारण हा सीन तर होताच ऑलरेडी मूवीमध्ये, तर मला तो करायलाच लागणार, कारण अख्खी मूवी शूट झाली, एंडिंगचा सीन कसा मी हातवरती करू. तर मग मी माझ्या वडिलांना कॉल केला. मी म्हटलं की बाबा असं असं सगळीजणं बोलत आहेत की आता मी काय करू. तर बाबा बोलले तू ह्या इंडस्ट्रीमध्ये आलेली आहेस आणि आता हा तुझ्यासमोर खूप मोठा चॅलेंज आहे, तो तू स्वीकार आणि तू कर कॉन्फिडेंटली, काहीही होणार नाही मॅथ. जरा पण मागे वळून बघू नको, तू हा सीन केलाच पाहिजे आणि तू करशील खूप चांगलं आणि काही होणार नाही. सो दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि तुम्हाला तो मूवीमध्ये बघायला मिळेलच काय सीन होता तो. बट तू आता एवढं बोललीस तर मला आता खरंच भयंकर सीन होता तो आणि इट वॉज नॉट इझी टू बी ऑनेस्ट. आणि या आय एम शुअर तुला तो हेल्पफुल राहणार आहे तुझ्या जर्नीमध्ये पुढे, Definitely. आणि नेहमीच तुला आठवेल हा सीन. हो है ना? नक्की. येस. सो सर, म्हणजे तुम्ही आता म्हणालात की राजला त्या रोलमध्ये बसवण्यासाठी काहीच आपल्याला आर्टिफिशियल वाटू नये म्हणून ते खूप प्रयत्न केले गेले. मला असं वाटतं ते प्रेक्षकांसमोर पण सांगणं गरजेचं आहे की किती मेहनत घ्यावी लागते कलाकारांना बॅक कॅमेरा. तर तेही आता मला असं वाटतं तुम्ही सांगावं की कसं वर्कशॉप राहिलं आहे ते. खरं तर वर्कशॉप नाही, ॲक्च्युअली ती गोष्ट घडत होती. कशी राहिली, जसं मी मगाशी म्हटलं ना की तो आला एकदम काय म्हणजे असं की हिरो असतो ना, की मला आता ह्या फिल्मचा हिरो म्हणून करायचं आहे, पूर्ण जॅकेट वगैरे सगळं घालून आला. त्याला म्हटलं अरे उद्या येताना फक्त एक काम कर, तुझ्याकडे एखादा जुना बरमुडा नसेल तर दुसरा मित्राचा मागून आण असा. तर ओके. त्याला म्हटलं मग दुसरी गोष्ट, एखादा जुना पुराणा शर्ट आहे का तुझ्याकडे? त्याच्याकडे पाहून असं वाटतच नव्हतं याच्याकडे काय जुना असेल. हां, अरे सगळंच नवा कोरा बूटपासून सगळं. अरे हे काय? म्हटलं यार पण हे कॅरेक्टर मात्र सिनेमासाठी परफेक्ट आहे. म्हटलं यार हा तो IPS दिसतोय, हा तो असा हे दिसतोय. कारण मला अतिशा जेवढी मी संवेदना लेकीची मांडली, स्त्रीची मांडले, तेवढीच संवेदना मी पुरुषांची पण मांडली. कारण मी पुरुषांविषयी नेहमी असं म्हणतो की शेवटी कुठेतरी एक पुरुष असल्यामुळं मी असा भेदभाव, हा जेंडर भेदभाव माझ्यासाठी बिलकुल नाही आहे. बिकॉज ऑफ मी हे बघतो की तुझ्यातही परमात्मा आहे, माझ्यातही परमात्मा आहे. सो मी ती इक्वॅलिटी बघतो ॲज अ स्पिरिच्युअल वेमध्ये. सो परंतु जर पुरुषाविषयी जर त्याची वेदना मांडायची झाली तर मी असं म्हणेल की पुरुषाच्या यातना ह्या भूगर्भात साचलेल्या जे भूगर्भातून जे पाणी वाहते ना झऱ्याच्या रूपाने,
तशा आहेत. खूप खोलवरती खोदत जा, तेव्हा कुठंतरी पुरुषाच्या यातनाचा ठाव लागतो खरं. लागतो. अन्यथा त्या तशाच झिरपतात आणि त्याच्याबरोबरच तो निघूनही जातो, या जगाचा निरोप घेतो. कधी कोणत्या लेकीला बापाच्या यातना कळाल्या का पूर्ण? जेव्हा एखादी लेक बापाला न सांगता घर सोडून जाते तेव्हा त्याच्या यातना तिने बघितल्यात का? त्याच्यामुळं पुरुषाच्या यातना पण कुठंतरी मांडताना याच्यात कुठं कमतरता ठेवलीच नाही. मी असं नाही की एकच बाजू मांडली. लेकीच्या यातना जेवढ्याच आहेत तेवढ्या पुरुषाच्याही यातना मी तुला थोडक्यात सांगितल्या. सो मला असं झालं की हा समोर आलाय, ओके, अरे मग याला असं कॅरेक्टर, आणि हा तर एकदम हिरो आहे आणि माझ्या परफॉर्मर हा हिरो दिसतोय, माझ्या फिल्मचा हिरो आहे. पण ज्या फर्स्ट अशा वाईब्स येतात की बस हाच हिरो आहे. त्या दिवशी ऑडिशनमध्ये सुरुवातीला सगळं वेगळं चित्र होतं आणि खूप लोक आले, म्हणजे आता मी नावं पण घेणार नाही किंवा काय, सगळं होतं ते. आणि मला त्या आतून वाईब्स आल्या की हाच आहे फिल्मचा हिरो, फक्त आणि फक्त राज आहे. कारण एखादी गोष्ट त्याचं कॅरेक्टर ती ठरवते. जसं मी तिच्याविषयी म्हणेल की ती ठरली होती, आय थिंक सो, बिकॉज ऑफ हिरोईनची प्रोसेस. प्रोड्युसर म्हणून मला वाटतं आहे राजलासुद्धा माहीत आहे, राईट. ते असं सगळं चक्र ठरलं होतं. तर मी थोडक्यात राजविषयी असं म्हणेल की मग त्याच्या ज्या यातना आहेत, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, मला वाटलं अरे यार चल बघूयात ना, एक ट्राय करूया. त्याला म्हटलं तू असं ये. तो आला आणि आल्यानंतर त्याला म्हटलं अरे चेंज कर हे सगळं, त्या रूममध्ये आम्ही ऑफिस घेतलेलं तिथं चेंज कर आणि चल माझ्यासोबत. तू तर असाच यायचं सर बाहेर. अरे चल म्हटलं असाच बाहेर. आणि त्याला तसाच मी कुठं नेला असेल तर रेल्वे प्लॅटफॉर्मला नेला. आणि तेही कुठं नेलं असेल माहिती आहे, जे शौचालयाच्या बाजूला बसलेले बूट पॉलिश करणारे असतात ना, तिथं नेऊन बसवलं. आणि त्याला 4 दिवस सलग्न बूट पॉलिश करायला लावलं. आणि ज्यावेळेस कोणी एखादा माणूस येऊन ते पैसे द्यायचा, त्याच्या डोळ्यातले ते मी अश्रू पाहायचो. त्यांनी मला वर प्रश्नच विचारला नाही की सर हे काय आहे. म्हटलं प्रश्नच विचारू नको यार, हेच ऑडिशन आहे. मला ॲक्टिंग नको आहे माझ्या सिनेमामध्ये. मला माझ्या सिनेमामध्ये सगळ्या गोष्टी रिअल हव्यात. आणि बापाची दुःख जाणून घेण्यासाठी लोक म्हणतात ना, बाप होऊन पाहावं लागतंय किंवा त्याच्या जागेवरती जावंच लागतंय. जसं त्याला त्याच्या वडिलांची दुःख कळाली होती की माझ्या वडिलांना तिथं पडद्यावरती एक IPS पाहायचं आहे आणि त्याच्या त्या आतून होतं. त्यांनी ते सिद्ध केलं. म्हणजे खरं ऊत मी म्हणेल की राजनी केलं. मी फक्त लिहिलं, त्याच्यासाठी एक प्रयत्न केला, पण खरं ऊत माझ्या होल कलाकारांनी केलं. आणि म्हणून त्याचे जे पुरस्कार रूपी ज्या काही गोष्टी आपण पाहतो, तर बिकॉज ऑफ सगळ्यांच्या चांगल्या सहकार्यामुळे झालं. जसं तुम्ही बसल्या बसल्याच ज्या गोष्टी सांगितल्यात, तर सगळ्यांचंच ऊत आहे. खरं आहे. पण हे झोकून देऊन काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे येस, आपलं समजून हे तुम्ही जे सगळे काम करताय, मला असं वाटतं की ते इव्हेंटला आलेले प्रत्येक जणाच्या डोळ्यात दिसत होतं की आपलं म्हणून सगळे आलेत त्या इव्हेंटला. आणि अजून जर ही मुलाखत लांबली तर मला असं वाटतं की सगळे सीन्स पण रिव्हील होतील. तर आपण इथेच थांबूया. आणि 21 का होणार नाही अतिशा. जसं तिने म्हटलं ना, शेवटचा सीन तिने घरी फोन केला, पण तिने येऊन माझ्याही नजरेत बघितलंच होतं. आणि तिला तो विश्वास होता. जिथं सगळी तिला सांगतात हे करूच नको सीन, त्यावेळेस तिने कुठंतरी माझ्या नजरेत पाहिलंच असेल, इफ आय एम नॉट रॉंग, राईट. आणि खरंच ते खूप मोठं चॅलेंज होतं. आणि दुसरं त्याच सीनमध्ये राजसाठी खूप मोठं आणखी पुढचं चॅलेंज होतं की जे नेक्स्ट टू इम्पॉसिबल. म्हणजे जर मी तुला सांगितलं की विदाऊट ग्लिसरीन बाप असा उजव्या बाजूला बसलाय आणि तुझ्या डोळ्यातून, उजव्याच डोळ्यातून तुझ्या अश्रू यायला हवंय, हे त्याहीपेक्षा चॅलेंजिंग होतं. आणि त्याही पुढच्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. पण मग सिनेमा पाहायचा आहे ना आपल्याला, म्हणून त्या पुढच्या गोष्टी बोलत. खरं आहे. पण मला असं वाटतं की तू जे बोललीस ना, तो शेवटचा सीन हे इतकंच काफी आहे. म्हणजे लोक थिएटरमध्ये का जातील, ते शेवटच्या ती ही कशाबद्दल बोलते हे बघायला तरी मला असं वाटतं की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गेलंच पाहिजे. कारण का इतका सुंदर चित्रपट येतोय आणि प्रेक्षकांना अपील करणं हे आपलं कर्तव्य, कारण का आपण इतक्या मेहनतीने हा सिनेमा केला आहे. सो एक अपील होऊन जाऊ दे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत येण्यासाठी.
थिएटरमध्ये जाऊन ना नक्की बघावी ही फिल्म, कारण खूप सुंदर मेसेज दिलेला आहे आणि जेनझीसाठी खास करून मी सांगेन की त्यांना ही स्टोरी खूप जास्ती आवडणार आहे. कारण मी पण एक जेनझीज आहे आणि माझं लॉन्च होते आहे ह्या मूवी थ्रू. सो तुम्हा सर्वांना माझी ॲक्टिंग नक्कीच आवडणार आहे आणि माझा रोल पण तुम्हाला खूप रिलेट होणार आहे. सो तुम्ही नक्की मिस नका करू हा फिल्म, कारण मिस करण्यासारखा मिळतच नाही. येत्या 21 नोव्हेंबरला रिलीज होत आहे, तर सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ना नक्की बघा. मी सांगू इच्छितो की प्रत्येक मराठी चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊनच पाहावा. कारण आपण म्हणतो की मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणसं, जोपर्यंत आपली मराठी कलाकृती टिकणार नाही तोपर्यंत आपली अस्मिता टिकणार नाही. त्याच्यामुळे अपार कष्ट असतात एखादी कलाकृती बनवण्यासाठी. कलाकार अहोरात्र मेहनत करतात, डिरेक्टर अहोरात्र मेहनत करतात. तर त्याला फक्त एक जास्त काही इच्छा नसते की मला फक्त एक पाठीवरती एक थाप पाहिजे. इथे एक मला एक कविता आठवली की खिशाकडे हात जाता, ती कविता आहे ना, हां, हसत हसत उठला, पैसे नको सर मला, एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. तर एका कलाकाराचं स्वप्न असतं की तो खूप मेहनत करतो आहे, तो प्रेक्षकांनी त्याची दाद त्याला मिळावी. तुमच्या टाळ्यांच्या रूपात असो किंवा प्रेक्षकांच्या गर्दीच्या रूपात असो. तर 21 नोव्हेंबरला हा चित्रपट तुमच्या चित्रपटगृहात येतो आहे, तर नक्की पाहायला जा. त्याची अनेक कारणं आहेत. असं बोलू शकतो की कारणे द्या असं नाही आहे, तर भरपूर कारणे आहेत की नवोदित कलाकार, नवोदित जोडी त्या रूपाने तुमच्या समोर येते. संगीतकार मोठे दिग्गज आहेत, अजय सर आहेत, नंतर हरिहरन सर आहेत, आदर्श शिंदे साहेबांची गाणी आहेत. अशी एक अफलातून सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यातून समाजात काही आपण देणं लागतं, जे चांगले चांगले मेसेजेस आहेत, सुंदर संवाद आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्की चित्रपट 21 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा, ही नम्र विनंती. थँक्यू. कारण आपण जर बघितलं तर ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाला 18 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तर हे नॉट अ जोक. म्हणजे आपण जर विचार केला तर आपली फिल्म, मराठी फिल्म, आपल्या रिजनल भाषेतील फिल्म जर सातासमुद्रापलीकडे जाऊन जे जे कार करते, तिथं लोक त्याला डोक्यात घेतात. तिने जर डोक्यावर घेतात तर डोक्यात घेतात, हृदयात घेतात. तर आपल्या मराठी माणसानं सुद्धा ही फिल्म डोक्यावर घेतली पाहिजे, मनामध्ये आत्मसात केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही आहे ही फिल्म पाहण्याचं मुख्य कारण प्रत्येकाला जर स्वतःला शोधायचं असेल तर त्यानं ही फिल्म नक्कीच पाहिली पाहिजे. कारण प्रत्येकाचं प्रतिबिंब या फिल्ममधून प्रत्येकाला दिसणार आहे, उमगणार आहे. म्हणून ही फिल्म येत्या 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होती. तर सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊनच नक्की बघावी ही विनंती करेन. धन्यवाद. पहिला पाऊस झाला की मातीचा गंध नुसतं आठवण जरी काढली तरी आपल्यातून तो कधीच जात नाही. महाराष्ट्राच्या मातीचा गंध जर समुद्रापलीकडं पोचला आहे आणि ऊत या शब्दातच जर महाराष्ट्राचा गंध आहे, तर ऊत खऱ्या अर्थाने तुम्ही चित्रपटगृहातच जाऊन बघा येत्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी. येस, मला असं वाटतं बॉक्स ऑफिसवर सुद्धा ऊत येऊ दे आता 21 तारखेपासून. थँक्यू सो मच आणि खूप मनापासून शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू.